छत्रपती संभाजीनगर येथील रेणुराई गोंधळी समाजातर्फे आषाढ महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो। या महोत्सवामध्ये समाजातील पुरुष आणि महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। मराठा समाज मंदिर येथून मिरवणुकीला सुरुवात होऊन EN11 येथील देवीच्या मंदिरात याची समाप्ती झाली। गोंधळी समाज देवीच्या उपासनेत आषाढ महोत्सवाचे आयोजन करतो। यात गोंधळ, पोवाडे आणि पारंपरिक गाण्याच्या माध्यमातून देवीची आराधना केली जाते। हा उत्सव समाजात जनजागृतीचा आणि मनोरंजनाचं काम करतो। आषाढ महिना हा देवीचा मानला जातो आणि या महिन्यात गोंधळी समाज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतो। गोंधळ घालणे हे गोंधळी समाजाचं मुख्य काम आहे। रेणुका माता, तुळजाभवानी देवीला ते आपल्या आराध्य दैवत मानतात आणि गोंधळ घालून तिची आराधना करतात। आषाढ महिन्यात गोंधळी समाज संबळ आणि तुंतुणे घेऊन घराघरात जाऊन आषाढ मागतात। ही एक परंपरा आहे जी पूर्वपार चालत आली। गोंधळी समाजातील लोक लोककला, पोवाडे आणि पारंपरिक गाण्याच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणण्याचं काम करतात। गोंधळी समाज आषाढ महोत्सवात छोटी मोठी सेवा सादर करून आपली कला लोकांपर्यंत पोहोचवतात। नमस्कार, हा महाराष्ट्रातील सगळ्यात महत्त्वाचा विभाग असणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे। मराठवाड्याची राजधानी म्हणजे हा मराठवाडा जिल्हा आहे। या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर येथे रेणुराई गोंधळी समाज विकास बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढ महोत्सवामध्ये अत्यंत हर्ष उल्हासामध्ये भव्य दिव्य असा रेणुराई गोंधळी समाजाचा आषाढ महोत्सवाचा कार्यक्रम असतो। या अंतर्गत जगदंबा देवीची, आदिमाय आदिशक्ती रेणुका मातेची सगळे जे उपासक आहेत हे माहूरगडची रेणुका देवी आहे त्याचे उपासक आहेत आणि याच गोंधळी समाजाचे लोककलावंत आहेत। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आषाढ महोत्सवानिमित्त ही भव्य दिव्य अशी शोभायात्रा आदिमाय आदिशक्तीची या ठिकाणी निर्माण करत असतात। या माध्यमातून अनेक जे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम आहेत त्याचाही या ठिकाणी अनुषंगाने उपयोग होत असतो। जसे की आमचे विद्यार्थी आहेत त्यांनी अनेक समाजासाठी सुंदर असे पर्यावरण असेल, व्यसन असेल यासाठी अत्यंत सुंदर असे स्लोगन केलेले आहेत। सोबतच या निमित्तातून जे सगळ्यात मोठं या ठिकाणी दान आहे या कलियुगामध्ये ते म्हणजे भव्य दिव्य रक्तदान, ते सुद्धा या महोत्सवाच्या माध्यमातून सर्व समाज बांधव रक्तदानाचं सुद्धा आयोजन करत असतात। आपलं रक्तदान देऊन या समाजाची बांधिलकी जोपासत असतात आणि त्याही सोबत भव्य दिव्य असा भंडारा महोत्सव असतो आणि भंडारा महोत्सवाच्या माध्यमातून अन्नदान हे श्रेष्ठ दान याचेही या ठिकाणी आपल्याला प्रचिती जाणून येते। त्याही सोबत सगळ्यात महत्त्वाचं असणार या गोंधळी समाजाचे जे लोककलावंत आहेत, अनेक वृद्ध लोककलावंत आहेत, अतिशय सुंदर महाराष्ट्राची यशोगाथा, महाराष्ट्राची जनजागृती करणारे अनेक लोककलावंत आहेत। या लोककलावंताच्या माध्यमातून ही असणारी जी लोककला आहे गोंधळ लोककला प्रामुख्याने, या गोंधळ लोककलेच्या माध्यमातून ही गोंधळ लोककला जतन व्हावी, संवर्धन व्हावी आणि या माध्यमातून याचं सादरीकरण व्हावं। अशा महाराष्ट्राच्या विविध भागातून, विविध जिल्ह्यातून, अनेक तालुक्यातून, खेड्यावस्तीतून अनेक गोंधळी लोककलावंत या ठिकाणी आलेले असतात आणि असा हा उत्सव दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी चालत असतो। अशा सर्व छत्रपती संभाजीनगर मधील सगळी आमची जी कमिटी आहे, आमच्या जी संस्था आहे रेणुराई गोंधळी विकास बहुउद्देशीय संस्था आहे, या माध्यमातून सर्व समाज बांधवांना एकत्रित घेऊन विचारांची देवाणघेवाण करत करत आपल्या समाजाचा विकास आपल्याला कसा करता येईल आणि आपल्या असणारे जे 10वी आणि 12वीचे गुणवंत विद्यार्थी आहेत यांचा सुद्धा एक समाजाचं एक पाठबळ त्यांच्या पाठीशी असावं, त्यांच्या पाठीमागे कौतुकाची थाप असावी, असा सुद्धा उपक्रम विद्यार्थ्यांचा गुणगौरव करणारा सुद्धा सोहळा या आषाढ महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही सादर करत असतो।